मुलांसाठी हेल्दी आणि पचायला काही हलकं बनवायचं असेल तर हे मूग डाळीचे पौष्टिक लाडू तुम्ही एकदा नक्की करून बघा। तर सर्वात आधी इथे मी 1 वाटी मूग डाळ 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून 5 मिनिटाची चाळणीवरती निथळून घेतली आहे। आता एका पॅन मध्ये मीडियम गॅसवरती 8 ते 10 मिनिटं ही डाळ आपल्याला चांगली भाजून घ्यायची, जोपर्यंत डाळीतला ओलावा पूर्ण निघून जात नाही। डाळ चांगली भाजून झाली की ती थंड करून घ्यायची आणि त्याची मिक्सर मध्ये बारीक पावडर करून घ्यायचे। आता लाडू इतके पौष्टिक असतील तर त्यातलं तूपही तितकं चांगलं असायला हवं की नाही। तर आज इथे मी वापरणार आहे केसरिया फार्मचं हे शुद्ध तूप। खरंच सांगते याचा सुगंध आणि टेस्ट इतकी छान आहे ना की आपल्या लाडूची चव अजूनच वाढणार आहे। तुम्ही देखील हे तूप एकदा नक्की ट्राय करून बघा। आता पॅन मध्ये इथे मी 2 चमचे तूप घालून घेतले, त्यामध्ये आता हे डाळीचं पीठ आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय। गरजेनुसार यामध्ये मी थोडंसं तूप ऍड करत हे पीठ चांगलं भाजून घेतलंय। एकूण 4 ते 5 चमचे ते मला तूप लागले। पीठ आपलं चांगलं भाजलं की आता ते एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आणि पूर्ण थंड होऊन द्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर आणि वेलची पूड घालायचे। तुम्ही ते ड्रायफ्रुट्स देखील घालू शकता। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे चांगलं मिक्स करून झालं की लगेचच आपल्याला छान लाडू वळून घ्यायचे। तर तयार आहे ते झटपट तयार होणारे पौष्टिक आणि पचायला हलके असे मूग डाळीचे लाडू। तुम्ही देखील एकदा नक्की करून बघा